पटकन बनवणारं तव्यावरचं पिठलं. थोडंसं बेसन पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे. इथे आहेत लसूण, थोडीशी मिरची, हिंग, तव्यावर थोडंसं तेल टाकून गरम करायला ठेवला आहे तवा. तेलही गरम होत आहे. त्याचबरोबर इथे अर्धा वाटी बेसन थोडंसं पाणी टाकून भिजवलेलं दिसत आहे. कोथिंबीर, थोडीशी मोहरी टाकली आणि ती तडतडायला लागली आहे. त्याच्याबरोबरच लसूण, आता मिरची, अर्धा चमचा हिंग, थोडंसं जिरं, हळद, तिखट, कोथिंबीर टाकली आहे बेसनामध्ये, मीठ टाकलं त्यात सारणामध्ये आपण 1.5 चमचा. छानपैकी ढवळून घेतलं. त्याच्यात गोळे नाही होणार याची काळजी घेतल्या गेली आहे. गोठळ्या नको आणि ते ओतल्या गेलेलं आहे छान तव्यावर. कित्येकदा काहीतरी वेगळं खायची इच्छा होते. तव्यावरचं पिठलं लगेच तयार होणार असं झटपटीत तयार होणार. याला आता आपण बघू शकता आपण छानपैकी असं शिजतंय. झाकण ठेवून देऊ. किती वेळ झाकण ठेवायचं आता? 2 मिनिटासाठी. छान असा खमंग वास सुटला आहे. बघतोय आपण आता हे पिठलं शिजतंय. तुम्हाला जसं पाहिजे तसं ठेवू शकता. पातळ पाहिजे असेल पातळ, थोडंसं, आणि जर घट्ट पाहिजे असेल तर चांगलं थोडंसं अजून शिजू द्या. म्हणजे एकदम घट्ट असं अशी खात्री निघेल असं. परत 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं आहे.